त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे. प्रकाश महाजन सर आहेत. सर काय सांगाल, शिवसेनेचे नगरसेवक कोंडलेचा आरोप होता. कोणी केला आरोप? राऊत. कोण राऊत? संजय. त्याची बुद्धी भ्रष्ट झाली हो. त्या आजारपणात त्याला आपण काय बोलतो त्याची शुद्ध नाही. त्यांना एवढं कळायला पाहिजे की गट स्थापन करावा लागतो, गटनेता ठरवावा लागतो, प्रतोद ठरवावा लागतो. आणि 8-15 दिवस महिनाभर सगळे निवडणुकीत इतके व्यस्त होते की त्यांना थोडा शारीरिक मानसिक आराम पाहिजे, नेत्यांच्या गाठी भेटी पाहिजेत. म्हणून सगळे एकत्र हॉटेलमध्ये जमलेत. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक फुटण्याची भीती शिंदे साहेबांना आहे, असं देखील त्यांनी आरोप केला. कुणीही आमचं फुटणार नाही, उलट त्यांची फुटतील. आणि लक्षात ठेवा, फोडाफोडीचं राजकारण केलं तर ही गल्ली दोन्ही बाजूने उघडी असते. ते नाटक त्यांनी करू नये. त्याला काहीतरी बोलून मीडियात राहायचं आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेना शिंदे गटाचा महापौर बसावा असाही आग्रह सुरू असल्याच्या बातम्या आहेत. काय सांगा? कुणी केला आग्रह? हे आमच्या आपसात मतभेद निर्माण करण्यासाठी फेकलेले. मी काय म्हणलंय की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघं मिळून निर्णय घेतील, आणि जो निर्णय घेतील ते दोघांच्या हिताचा असेल. त्याच्यामुळे युती घट्ट आहे, त्याच्यात दुसऱ्या तिसऱ्याने बोलण्याची काही गरज नाही. त्यांचे जे काही 65 आलेले आहेत, एक सांगा, स्वतःच्या भावाला धोका दिला उद्धव ठाकरेंनी. यांचे 65 येतात आणि त्याचे 6 कसे येतात ते बघा म्हणा ना अगोदर, तर आमच्याकडे नंतर पहा म्हणा. राज्यभरात महायुतीचेच महापौर बसतील. प्रत्येक ठिकाणी घवघवीत यश त्यांनी मिळवलं असल्याचं देखील प्रकाश महाजन यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. संदीप जेजुरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक. कल्याण डोंबिवलीमध्ये सेना आणि भाजपला स्पष्ट